मी आहे गुड डॉक्टर आणि आज आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर आपल्या अर्थवर भरपूर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि बायोलॉजीमध्ये आपल्याला त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा आहे. मग एवढ्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण करतो, म्हणजेच त्यांना आपण ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये डिवाईड करतो. ह्याच प्रोसेसला म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. द प्रोसेस of dividing the living organisms into groups and subgroups is called as biological classification. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करण्यासाठी भरपूर सायंटिस्टचा इम्पॉर्टन्स होती. तर फर्स्ट क्लासिफिकेशन 1735मध्ये कार्ल लिनेयस या सायंटिस्टने दिले. त्याने आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स 2 किंगडम्समध्ये डिवाईड केले, किंगडम व्हेजिटेबलिया आणि किंगडम ॲनिमेलिया. किंगडम ॲनिमेलियामध्ये सर्व प्राण्यांना ठेवलं आणि व्हेजिटेबलियामध्ये सगळं प्लांट्सला ठेवलं. त्याच्यानंतर 1866मध्ये अजून एक सायंटिस्ट हेकेलने 3 किंगडमचं क्लासिफिकेशन दिलं, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्लांट्स आणि ॲनिमल्स मल्टीसेल्युलर असतात, परंतु प्रोटिस्टामधले ॲनिमल्स युनिसेल्युलर असतात. त्याच्यानंतर 1925मध्ये चॅटॉन या सायंटिस्टनी ॲनिमल्सला 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं, प्रोकॅरिओट्स आणि यूकॅरिओट्स. यांचा मिनिंग आपण पुढे समजूयात. ह्या 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केल्यामुळे 1938मध्ये कॉपलँड या सायंटिस्टनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 4 किंगडम्समध्ये डिवाईड केलं, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. फायनली 1969मध्ये R.H. विटाकरनी या सायंटिस्टने आपल्याला 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन. तर R.H. विटाकरच्या क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया काय होता? त्याच्या क्रायटेरियामध्ये 5 इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. फर्स्ट, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. त्या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 ग्रुप्समध्ये डिवाईड करतो, प्रोकॅरिओटिक आणि यूकॅरिओटिक. तर प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स आणि यूकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्समध्ये डिफरन्स काय? प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि यू म्हणजे वेल डेव्हलप्ड आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. तर प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स असे ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांचं न्यूक्लियस हे प्रिमिटिव्ह असतं, जे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं नाही आहे. बट यूकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्या सेल्समधलं जे न्यूक्लियस आहे हे वेल डेव्हलप्ड आहे. वेल डेव्हलप्ड म्हणजे काय? त्या न्यूक्लियसमध्ये एक सेल मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे, एक न्यूक्लिओलस आहे आणि त्याचं जेनेटिक मटेरियल म्हणजे क्रोमॅटिन आहे. ह्याला म्हणतात एक वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आणि हे यूकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला दिसून येतं. बट प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्समध्ये असं वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतं. देर इज नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, नो न्यूक्लिओप्लाझम, नो न्यूक्लिओलस, हे सगळं त्याच्यामध्ये नसतं, म्हणून त्याला आपण एक प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणतात. आणि त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते डायरेक्टली सेलमध्ये लाय करतं. देर इज नो डिफरंट सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन प्रोकॅरिओटिक आणि यूकॅरिओटिक. सेकंड क्रायटेरिया फॉर R.H. विटाकर क्लासिफिकेशन वॉज कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे किंवा मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मल्टिपल सेल्स. थर्ड क्रायटेरिया इज मोड ऑफ न्यूट्रिशन. त्या ऑर्गॅनिझमचं न्यूट्रिशन कसं आहे ह्याच्या अकॉर्डिंग 3 ग्रुप्स बनतात, ऑटोट्रॉफिक, सॅप्रोफायटिक आणि हेटरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे ज्यांचं फूड स्वतः बनवतात. हे आहेत प्लांट्स अँड प्लांट्स मेड देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. नेक्स्ट आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स असे ऑर्गॅनिझम्स असतात जे की त्यांचे न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करतात फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणून त्यांना डिकम्पोजर्स पण बोलतो. आणि डिकम्पोजर्स आहेत आपले फंगाय. थर्ड आहेत हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे त्यांचं न्यूट्रिशन दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सपासून डिराईव्ह करतात. त्याचे एक्झाम्पल आहेत ॲनिमल्स. ॲनिमल्स म्हणजे आपण ह्युमन्स. फोर्थ क्रायटेरिया इज द लाईफस्टाईल. अकॉर्डिंग टू लाईफस्टाईल अजून 3 ग्रुप्स, प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. प्रोड्युसर्स म्हणजे जे फूड बनवतात ते स्वतःसाठी पण फूड बनवतात आणि दुसऱ्या ॲनिमल्सपासून
साठी पण फूड प्रोड्यूस करतात, म्हणून त्यांना प्रोड्युसर्स म्हणतो. कन्झ्युमर्स म्हणजे प्रोड्युसर्सने जे फूड बनवलेलं आहे ते फूड जे ऑर्गॅनिझम्स कन्झ्युम करतात त्याला म्हणतो कन्झ्युमर्स, आणि ते आहेत आपले ॲनिमल्स. आणि फायनली जे डेड अँड डिकेइंग प्लांट्स अँड ॲनिमल्सला डिकम्पोज करतात त्याला आपण बोलतो डिकम्पोजर्स, आणि ते आहेत फंगाय. फायनली लास्ट क्रायटेरिया इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे ॲनिमल्स कसे इव्हॉल्व झाले, कसे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सपासून युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स बनले आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बनले. आता फायनली आपलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. सगळ्यात पहिले आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केले अकॉर्डिंग टू दी कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये एक किंगडम आहे आपला मोनेरा. युकॅरियोट्समध्ये अजून सेकंड क्रायटेरियानुसार कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझमनुसार युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर युकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत प्रोटिस्टा. युकॅरियोटिक मल्टीसेल्युलरमध्ये अजून 3 ग्रुप्स पाडले, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. फंगाय आणि प्लांटीमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि ॲनिमेलियामध्ये देअर इज नो सेल वॉल. फंगाय आपले सॅप्रोफायटिक असतात म्हणून दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, and plantae are autotrophic, therefore they can perform photosynthesis. So आजच्या समरीमध्ये आपण पाहिलं 5 किंगडम क्लासिफिकेशन गिवन बाय R.H. Whitaker in 1969. त्याचे क्रायटेरिया आहेत कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हा आहे द टोटल चार्ट ऑफ द R.H. Whitaker क्लासिफिकेशन. प्रोकॅरियोटिकमध्ये सिंगल किंगडम आहे किंगडम मोनेरा. युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. आणि युकॅरियोटिकमध्ये मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम्स आहेत किंगडम फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. फंगाय आर सॅप्रोफायटिक, प्लांटी आर ऑटोट्रॉफिक अँड ॲनिमेलिया आर हेटरोट्रॉफिक. These are decomposers, these are producers, and these are consumers. So that's it for today's video. In this standard, we are going to learn about the kingdom Monera, Protista, and fungi. We'll learn about the kingdom Plantae in 9th standard and in Animalia in 10th standard. So thank you for watching.